एक वेळेला आपल्याला पिकवता नाही आलं तरी चालेल, पण आपल्याला विकता आलं पाहिजे आणि म्हणून विकण्याचं तंत्र पहिलं शिकून आम्ही त्याच पद्धतीने गेलो. पहिलं आम्ही मार्केटिंग गेलो, काय मार्केटमध्ये त्याच पद्धतीने आम्ही उत्पादन घेतलं, म्हणून आम्ही याच्यात फायदेशीर आहे. नुसत्या पुस्तकी ज्ञानाच्या चौकटीत बांधून न राहता नवीन वाट निवडून त्यातून समाजात एक वेगळा आदर्श विदेशी अर्थात चायनीज शेतीच्या माध्यमातून निर्माण केला आहे. जुन्नर तालुक्यातील कांदळी इथले शेतकरी मुरलीधर गुंजाळ यांनी हा आदर्श निर्माण केलाय. गेली 22 वर्ष गुंजाळ चायनीज शेती करत आहेत. त्यांचं शिक्षण फक्त 8वी. विदेशी भाजीपाल्याची मी या ठिकाणी शेती करतो आणि जवळजवळ 22 वर्षापासून आम्ही शेती करत असताना पारंपरिक शेतीला छेद करून आम्ही हा नवीन प्रयोग या ठिकाणी चालू केला. या माध्यमातून जवळजवळ आमच्याकडं 41-42 भाज्या होत्या, पण मार्केटिंगच्या दृष्टीने आम्ही 22 भाज्या त्याच्यामध्ये ठेवल्या. या 22 भाज्यांमध्ये आईसबर्ग लेटूस, ब्रोकोली, चेरी टॅमॅटो, पकचोई, चायनीज कॅबेज, पार्सले, सेलरी आणि त्याचप्रमाणे हर्ब्स, सेस, थाईम, ऑरेगॅनो, रोजमेरी इत्यादी प्रकारचं आम्ही या भाज्या ठेवल्या. संपूर्ण भाजीपाल्याला सेंद्रिय पद्धतीची ट्रीटमेंट करतो. सेंद्रिय औषधं आणि खतं आम्ही स्वतः आमच्या शेतावर बनवतो आणि या माध्यमातून शेतीचा उत्पादन खर्च कमी होतो आणि त्याच्यामुळं शेतीला फायदा भेटतो. आणि मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो, आज शेतकऱ्यांची हालत खूप खराब आहे, पण नुसता ऊस शेती न करता हा भाजीपाला पिकून सेंद्रिय पद्धती पिकून ग्रेडिंग करून तो हॉटेल्स आणि मॉल्सला पाठवा आणि शेती करा. अनेक शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांचा असा समज होता की विदेशी भाजीपाला आपल्याकडे येत नाही. मात्र हा समज खोटा पाडत त्यांनी ही चायनीज शेती करत संपूर्ण सत्यात सर्वांनाच हे उतरवून दाखवलं. त्यांनी अनेकांना यातून विदेशी शेतीबाबत ज्ञानही दिलं आहे. त्यांच्या या कार्याला लेट्सअप मराठीचा सलाम.